आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिवाजीनगर कोर्टानं गाडेला पोलीस कोठडी सुनावली आहे। यावेळी तपास अधिकाऱ्यांनी माहिती देताना कोर्टासमोर गुन्ह्याचं गांभीर्य मांडलं। आरोपी गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही काही गुन्ह्यांची नोंद आहे। तसंच या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी गाडेच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली। तर गाडेच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। महिला स्वतःहून बसमध्ये गेली, तिनं प्रकरण रंगवून सांगितल्याचा दावा गाडेच्या वकिलांकडून करण्यात आलाय। तसंच गाडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी असल्याची भूमिका त्यांच्या वकिलांना मांडलेली आहे। मुलगी स्वतःहून गाडीमध्ये गेली होती, त्यानंतर हा आरोपी गेला। आरोपीचं म्हणणं असं आहे की दोघांच्या मर्जीने संबंध झालेले, त्याने बलात्कार केलेला नाही असं आरोपीचं म्हणणं आहे। सुरक्षा दिया गया है, आगे पीछे पुलिस की गाड़ियां जगह-जगह मुलगी स्वतःहून गाडीमध्ये गेली होती, त्यानंतर हा आरोपी गेला। आरोपीचं म्हणणं असं आहे की दोघांच्या मर्जीने संबंध झालेले, त्याने बलात्कार केलेला नाही असं आरोपीचं म्हणणं आहे। जी वेळ होती घटनेची ती 5:45 म्हणजे दिवसाचीच होती। कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे। त्यामुळे जवळपास 6 केसेस त्याच्यावर दाखल आहेत, परंतु ते कुठेही सिद्ध झालेले नाहीयेत आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत, त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं। त्यांनी जी पीसी मागितली होती त्या पीसी मध्ये मेहरबान कोर्टाने 12 मार्च पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे। तर महिला स्वतःहून बसमध्ये चढली होती असं गाडेच्या वकिलांनी दावा केलेला आहे। या संदर्भामध्ये सुनावणी पार पडली आणि गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। याला शिवाजीनगर कोर्टानं ही पोलीस कोठडी सुनावली आहे। गाडेच्या सुनावणी दरम्यान तपास अधिकारी काय म्हणालेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आरोपी गाडेनं ताई संबोधून विश्वास संपादन केला। 15 वर्ष कंडक्टर असल्याची त्यानं बतावणी केली। गाडे महिलेला बसकडे घेऊन गेला। महिलेनं बसमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडेनं मारहाण करून अत्याचार केले। आरोपी गाडेचा मोबाईल, कपडे जप्त करायचे आहेत। इतर आणखी गुन्हे केले आहेत का? इतर कोणी साथीदार आहेत का? आरोपी कुणाच्या संपर्कात होता याचा तपास करायचा आहे। सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी। तर आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलाय ते देखील जाणून घेऊयात। संपूर्ण घटना रंगवण्यात आली। महिला स्वतःहून आधी बसमध्ये गेली। परस्पर संमतीने हा प्रकार घडला, त्यामुळे तो बलात्कार होत नाही। दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार नाही। गाडेच्या कुटुंबियांना त्रास होतोय। दत्तात्रय गाडेच्या भावालाही ताब्यात घेण्यात आलं। सोशल मीडियामुळे प्रकरण वाढलं। प्रत्यक्षात यात काहीही तथ्य नाही। 2 दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी आहे।